पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील 3 तासानंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता देण्यात आली आहे। या पावसासोबत मोठा वादळी वारा असल्याने यामध्ये आता सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून संपूर्ण नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना देण्यात आला आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि ही परिस्थिती रात्रीमध्ये भयंकर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे मध्यरात्री 2च्या सुमारास या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा सर्वात मोठा धोक्याचा इशारा सांगण्यात आलाय। या पावसामध्ये मोठे वादळी वारा असल्याने यामध्ये शेती पिकांचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। हे महत्त्वाचे 14 जिल्हे उद्ध्वस्त होणार। 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने अवकाळी पाऊस संदर्भातला सगळ्यात डेंजर इशारा या ठिकाणी देण्यात आला। गेल्या 10 वर्षांमध्ये मार्च महिन्यामध्ये इतका मोठा पाऊस कधीच पडला नाही, तर त्या पद्धतीचा पाऊस आज पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता एक चक्रीवादळ दक्षिण दिशेकडून महाराष्ट्रात शिरलंय। 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने सॅटेलाइटच्या माध्यमातून काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक नकाशा समोर आणलाय। या नकाशामध्ये ताशी 150 किलोमीटर प्रति तास वेगाने भयानक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने अतिशय वेगाने पुढे सरकत येत असल्याचं आता फोटो समोर आला आहे। मुंबईकडून हे चक्रीवादळ या ठिकाणी रात्रीत घुसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। रात्री 2च्या सुमारास हे चक्रीवादळ महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या पायाखालची जमीन सरकवणार आहे, कारण या चक्रीवादळामुळे हे 14 जिल्ह्यांमध्ये रात्रीचा हाहाकार माजणार आहे। एक ढगांची अशी मोठी फौज महाराष्ट्राच्या दिशेने या ठिकाणी पुढे सरकू लागल्या। हे ढग इतके भयानक आहेत की ज्यांची उंची काही किलोमीटरपेक्षा जास्त आहे। या ढगांचे वजन 80 पट जास्त आहे आणि हे ढग जेव्हा फुटणार तेव्हा त्याच्यातून पाणी पडणार नाही, तर गारांचे गोळे पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। आणि गारा चक्रीवादळ हे रात्रीच्या सुमारास पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। हे गारांचे गोळे पडणार आहेत, 70 वर्षात कधीच घडली नाही इतकी भयंकर परिस्थिती या उन्हाळ्यामध्ये घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे तातडीनं सरकारने या 14 भयानक जिल्ह्यांची यादी अशी तयार केली। या जिल्ह्यातील लोकांना 3 तारखा या महिन्यातील सांगितलेत। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 तारखांना घराबाहेर अजिबात पडू नका असे स्पष्ट इशारे देण्यात आलेत। आणि उरलेल्या 19 जिल्ह्यांमध्ये देखील भयानक चक्रीवादळाचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। ही परिस्थिती रात्रीत खूप गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता आहे, कारण हवामान विभागाने जो काय फोटो पाठवलाय, जो फोटो सॅटेलाइटद्वारे घेण्यात आलाय, त्या फोटोमध्ये जे चित्र दिसलंय ते चित्र खूपच भयानक आहे। ही परिस्थिती गेल्या 70 ते 80 वर्षात असं उन्हाळ्यामध्ये कधीच घडली नव्हती। अशी परिस्थिती सध्याला या ठिकाणी निर्माण झाली। तुमच्या सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घराच्या बाजूला तुम्ही जर वर आभाळाकडे बघितलं तर आता ढग पूर्ण भरलेत, वाऱ्याचा या ठिकाणी चाहूल लागल्या। त्यामुळे तातडीने भयानक सावधानाचा इशारा देण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांची यादी स्वतः दाखवल्या। 14 जिल्हे असे आहेत जिथे आज या ठिकाणी मध्यरात्री सोसाट्याचा वारा सुटणार, त्यानंतर तिथे 2 तासांच्या आत गारपीट सुरू होणार आणि त्यानंतर इतके भयानक वारे शिरणार की ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाहाकार माजणार। त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क करण्यासाठी सरकारनं या महिन्यातील 3 तारखा आता जाहीर केलेत। त्या 3 तारखा अतिशय भयानक आहेत। तसेच जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर केलेली आहे। पहा, मागील 8 दिवसापूर्वी देखील भयानक चक्रीवादळ या ठिकाणी शिरलं होतं, पावसाने थैमान गाठलं होतं, विजा या ठिकाणी कडकडत होत्या। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गारा पडल्या। हा अंदाज देण्यात आला होता, हवामान विभागाने त्यावेळी देखील सांगण्यात आलं होतं, परंतु लोकांना काय वाटलं, लोक यावर हसले आणि लोकांना वाटलं ऊन पडलंय, उन्हाळा आहे आणि पाऊस कसा काय येईल। पण जेव्हा मध्यरात्री गारपीट वारा सुरू झाला, तेव्हा वादळ सुरू झालं, तेव्हा सकाळी काहीच राहिलं नव्हतं, सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती। मग मागील 8 दिवसापूर्वी परिस्थिती आता एवढी तीव्र नव्हती, पण आता परिस्थिती या ठिकाणी खूपच भयानक झाल्या। आजची परिस्थिती 10 पटीने भयानक आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान विभागाने नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यांची भयानक वादळ शिरणारी यादी तयार केल्या, कोणत्या 3 तारखांना तुम्हाला आजपासून इथून पुढे सावध राहायचं आहे हे सांगितलंय, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जबरदस्त रेड अलर्ट देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, रात्रीमध्ये कुठे चक्रीवादळ घुसणार आहे,
त्या ठिकाणी सावधानाचा इशारा कोणाकोणाला या ठिकाणी आता देण्यात आलाय। आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी समोर आली, कारण की मागील 48 तासात भयानक हालचाल या ठिकाणी समुद्रात दिसून आली। सॅटेलाइटचा एक फोटो समोर आला, त्या फोटोमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आता निर्माण झालंय। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये दिवसभर आता आभाळाचं वातावरण तुम्हाला दिसलेलं आहे, रात्रीमध्ये भयंकर हालचाल होणार आहे। या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काही भागात चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे। सॅटेलाइटद्वारे घेतलेल्या फोटोमध्ये अशी भयानक हालचाल या ठिकाणी विचित्र हालचाल दिसून आल्या, जी गेल्या 70 ते 80 वर्षात अशा मार्च महिन्यामध्ये कधीच पाहण्यात आली नव्हती। ढगांची एक अवाढव्य फौज, ज्यांची उंची कित्येक किलोमीटर आहे, ती दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या काळजावर घाला घालण्याची सरकत आहे। हे ढग इतके जड आहेत की जेव्हा ते फुटतील, सध्याला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन बघा, ढग भरपूर दाटून आलेत। आता हे रात्री फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, तेव्हा पाण्याचे थेंबच पडणार नाहीत, तर यामध्ये बर्फाचे मोठमोठे गोळे असतील। तुम्हाला आठवते का बघा, गेल्या 8 दिवसाच्या या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला आता जाणवलं असेल, 8 दिवसामध्ये गारा पडल्या, वाटलं सुद्धा नव्हता गारा पडल्या, परंतु तसं झालंय। ज्यांना वाटतंय की या ठिकाणी दिवसभर ऊन आहे आणि रात्रीत कसं काय या ठिकाणी होतंय, तर वादळापूर्वीची ही शांतता असते, लक्षात ठेवा। अरबी समुद्राचा रंग अचानक काळाभोर झालाय, तिथून उठणाऱ्या वाफेच्या डोंगरांना हिमालयाची थंड हवा धडकल्या आणि ही धडक त्या ठिकाणी ज्या 14 जिल्ह्यात होणार आहे, तिथे अक्षरशः ढगफुटीपेक्षाही भयानक सदृश्य रात्रीत तुम्हाला आज पाहायला मिळेल। कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ रात्रीत येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात रस्ते वाहून जाणार आहे, 14 जिल्ह्यांची यादी कोणती आहे, त्या 3 भयानक तारखा या ठिकाणी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे। तोपर्यंत 1 सेकंडही स्किप करू नका। कल्पना करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची वेळ आहे, अचानक या ठिकाणी आता मोठा पाऊस पडायला सुरुवात होईल, विजा या ठिकाणी कडकडायला सुरुवात होईल, डोळ्यासमोरची झाडं एखाद्या काडीसारखी मोडून पडतील। तुम्ही विचार सुद्धा केला नसेल, पुढच्या काही तासात प्रत्यक्ष या ठिकाणी हे उतरणार आहे। हवामान खात्याच्या रडारवर दिसणारा हा लाल टिपका म्हणजेच साधी पावसाची नोंद नाही आहे, तर या ठिकाणी महाविनाशकारी ऊर्जेचे केंद्र आहे। जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर तयार झालेला हा ढगांचा डोंगर जेव्हा जमिनीवर आज रात्रीत आदळेल, तेव्हा तिथे फक्त पाण्याचा पूर नसेल, तर विजांचा असा तांडव असेल, जमिनीला हादर देईल। तुम्हाला आठवतंय का बघा, 15 वर्षापूर्वी विदर्भ मराठवाड्यातल्या सगळ्या त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी असाच प्रलय या ठिकाणी आला होता। लोक गाढ झोपेत होते, अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला, काही मिनिटात अख्खं गाव पाण्याखाली गेलं, जनावरांचा हंबरडा विजांच्या आवाजात दबून गेला। आज पुन्हा तशीच परिस्थिती रात्रीत 2 नंतर निर्माण होण्याची शक्यता आहे, पण आज धोका जास्त आहे, कारण आता लानाचा प्रभाव इतका वाढलाय की हवेचा दाब पूर्णपणे कोसळलाय, जिथे एक मोठी पोकळी तयार झाली आणि ती पोकळी तुमच्या जिल्ह्यावर फुटणार आहे। मुंबईकडून हे वादळी वारे तुमच्या जिल्ह्यामध्ये धडकणार आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः तातडीची बैठक घेऊन या 14 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत। या 14 जिल्हे असे जिथे रात्री 2 नंतर अचानक या ठिकाणी असं त्या ठिकाणी ते तांडव होईल, ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, घराची छपरे उडून जातील, विजेचे खांब मुळासकट आता उपडून पडतील। तर लक्षात ठेवा, ही तारीख सांगण्यात आल्या 3 तारखा कोणत्या आहेत, त्या तारखा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। ज्या दिवशी सरकारने आता घराबाहेर न पडण्याचे आदेश दिलेत, त्या तारखांचा नेमका प्लॅन काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सध्याची सॅटेलाइट इमेज सांगते की महाराष्ट्रावर ढगांचा एक असा वेढा गाठलाय, ज्याला सुपर सेल म्हणतात। हा सुपर सेल जेव्हा सक्रिय होतो, तेव्हा तो वाटेत येईल ते या ठिकाणी गोष्टींचा चक्काचूर करतो। मागील आठवड्यात नाशिक नागपूरमध्ये जे झालं ते फक्त ट्रेलर होता, खरा सिनेमा या ठिकाणी आता सुरू झालाय। आज दिवसभर या ठिकाणी तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये ढग दाटून आलेत। हे ढग कधी फुटणार आहेत, या जिल्ह्यामध्ये आता 14 जिल्ह्यांची यादी दिल्या, या 14 जिल्ह्यामध्ये रात्री 2 नंतर ढग फुटणार, वादळी वारा सुटणार, शेतकऱ्यांचं रक्ताचं पाणी करून पिकवलेलं पीक मातीमोल होण्याची शक्यता आहे। जर तुम्ही आता सावध नाही झाला तर तुमचं आर्थिक शारीरिक नुकसान कोणीही रोखू शकणार नाही। या वादळाची तीव्रता इतकी भयानक आहे की हवेतील आर्द्रता आणि उष्णता मिळून एक थंडर त्या ठिकाणी स्टार्म सेल तयार झालाय। हा सेल एकदा का जमिनीला स्पर्शाला या ठिकाणी झाला तर पुढचे या ठिकाणी आता 3 ते 4 तास तिथे निसर्गाचं क्रूर रूप तुम्हाला पाहायला मिळेल। घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पत्त्यांच्या बंगल्यासारखं उडून जाऊ शकतात। वीज पडण्याचे प्रमाण या ठिकाणी आता पुढील 3 दिवसात इतकं जास्त आहे की प्रत्येक सेकंदाला आभाळ फाटल्यासारखा आवाज येईल। हे केवळ पाऊस पडणे नाही तर निसर्गाचं क्रूर रूप हे या ठिकाणी असणार आहे।
आपल्याला बेसावधपणा वार करायला टपलाय। आताच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही तुम्हाला हे आधी सांगताय। गुगल मॅप्स आणि या ठिकाणी AI प्रोडक्शन नुसार ढगांची घनता महाराष्ट्राच्या मध्य भागात सर्वाधिक जास्त आहे। याचा अर्थ असा की मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात सर्वात जास्त हा आकार ओढण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी जमिनीला भेगा पडतील इतका दाब निर्माण झालाय। कोणत्या जिल्ह्यामध्ये गारांचा पाऊस पडेल, कुठे चक्रीवादळ रात्रीत घुसेल, यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, कोणत्या क्रमांकावर तुमचं नाव आहे, जिल्ह्यांची यादी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। ही परिस्थिती केवळ नैसर्गिक नाही तर ती एक महाप्रलयाची नोंद आहे। जुन्या काळात लोक म्हणायचे जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा कोणाचंही ते ऐकत नाही। आज अगदी असंच रात्री घडताना तुम्हाला दिसेल। मोबाईलवर मेसेज येऊ लागलेत, न्यूज चॅनलवर इशारे देऊ लागलेत, तरी लोक या ठिकाणी गंभीरपणे घेत नाहीत। लक्षात ठेवा, ज्यांनी गेल्या 8 दिवसात दुर्लक्ष केलं त्यांची घरं आजही उघड्यावर आहेत। विचार करा, जर हे चक्रीवादळ तुमच्या गावात रात्रीत आलं, विजेचे खांब पडले, संपर्क तुटला तर मदतीसाठी रात्रीत कोणला बोलणार? म्हणूनच पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात काटकसरीचे या ठिकाणी असणार आहेत। आता आपण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात। सगळ्यात महत्त्वाच्या तुम्हाला 3 तारखा सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे 14 जिल्हे कोणते आहेत ही सविस्तर माहिती आज देणार आहे। या तारखानुसार तुमचे प्लॅन आत्ताच बदलून टाका, कारण या 3 तारखांना निसर्ग कोणालाही माफ करणार नाही। लक्षात ठेवा, अजिबात घराबाहेर पडू नका। या 3 तारखा कोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात नक्की काय काय परिस्थिती घडणार आहे? लक्षात ठेवा, विदर्भात या ठिकाणी काय काय घडणार आहे बघा, तसेच या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात काय घडणार आहे। आता पहिल्यांदा पाहूया, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आला आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रतिवेगाने वादळांनी मोठ्या गारा पडतील। आता मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे घरांची पडझड होण्याची दाट शक्यता आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यावर संकटाचे ढग दाटले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा कोणत्या सांगण्यात आलेत, त्या तारखा तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्या तारखा आहे का, या काळात पावसाचा जोर कमी होण्याऐवजी अधिक हिंस स्वरूप धारण करेल। खानदेशात जर विचार केला, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी यामध्ये केळीच्या बागा, घरांचे पत्रे उडण्याची भीती आहे। पूर्व विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आता विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस, ढगफुटी सदृश्य आता परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या 14 जिल्ह्यात यमदूत गिरट्या घालण्याची शक्यता आहे। त्यांची आता सविस्तर यादी नीट आहे का? छत्रपती संभाजीनगरमध्ये कच्चे घर असणाऱ्यांनी आत्ता सुरक्षित करून घ्या। सोलापूरमध्ये फळबागांची या ठिकाणी काळजी घ्या। नांदेडमध्ये झाडं आता पोल कोसळण्याची शक्यता असून वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे। गोंदियात पुढचे 3 दिवस अक्षरशः आभाळ फाटेल। या ठिकाणी जळगावमध्ये खानदेशात वादळाचा तांडव पाहायला मिळेल। लातूरमध्ये पावसाचा प्रलय, जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये 40 डिग्री उन्हात अचानक या ठिकाणी वादळ वारा सुटण्याची शक्यता आहे। हिंगोलीत आता ढगफुटीची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। गडचिरोलीमध्ये विजांचा कडकडाट या ठिकाणी होऊ शकतो। बुलढाणात या ठिकाणी गारांचा मोठा वर्षा होण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मातीमोल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर धाराशिवमध्ये पुढचे 48 तास गंभीर असणार आहेत। वाशिममध्ये छप्पर उडवून नेणार असल्याची शक्यता आहे। वर्ध्यात त्या ठिकाणी सुरक्षा आसरा शोधा, बाहेर पडू नका। अहिल्यानगरमध्ये अचानक होणारा पाऊस सगळीकडे दणाणून उडवेल। त्या ठिकाणी सांगलीत सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं भयानक थैमान घालण्याची शक्यता आहे। या ठिकाणी हवामान विभागाने दिलेली सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी काळजीपूर्वक एक तुम्हाला सांगतो, आधी पक्क करा, उगाच घाबरून जाऊ नका, सावध नक्की व्हा। आम्ही ही माहिती तुम्हाला शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। त्याचं कारण म्हणजे कोणाचे द्राक्षे काढलेत, कोणाचा कांदा उघड्यावर पडलाय, कोणाचा आंब पीक धोक्यात आहे। त्यामुळे निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या 3 तारखा देण्यात आलेत, तर तारखा नाहीत तर इथून पुढचे आज, उद्या, परवा हे 3 दिवस या ठिकाणी पावसाचे गंभीर आहेत। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या। ही एक अंदाज असून जर पावसाचा जो अंदाज सांगितलाय तर हा अंदाज असून तुम्ही अनुभवी तज्ज्ञाकडून अजून एकदा अंदाज घ्या। तुम्ही जर शेती पिकाचं मोठं काम करणार असाल तर अजून एकदा अंदाज घ्या, मग शेती पिकांची कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।